शिवकाळ. दुष्काळात बेभान बरसात व्हावी तसा होऊन गेला शिवकाळ. शिशिरानंतर वसंताचा बहर यावा तसा होऊन गेला शिवकाळ. लांडग्यांच्या टोळीत सिंहाची गगनभेदी गर्जना ऐकू यावी तसा होऊन गेला शिवकाळ. शिवाजी, छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले, जगातील पहिले छत्रपती, पहिले छत्रधर. छत्र म्हणजे रयत आणि पती म्हणजे स्वामी. रयतेचे स्वामी, रयतेचे पिता, पालनहार, रक्षक, श्रीमंत योगी, रणधुरंधर, शूर योद्धा, उत्तम प्रशासक, उत्तम रणनीतिकार, प्रजापालक, रयतेचा राजा, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, अशा कुठल्या आणि किती संज्ञा द्याव्या त्या महापुरुषासाठी? आहे कुठल्या शब्दात इतकी ताकद की त्या महापुरुषाचे चरित्र बांधता येईल? ज्या महान राजाने अवघा मराठा एकत्र बांधला, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर स्वराज्याचं तोरण बांधलं, त्या महापुरुषाला शब्दात बांधणारे तुम्ही आम्ही कोण? ज्या लाखो करोडो मावळ्यांच्या श्वासांची माळ सह्याद्री स्वतःच्या उरावर अभिमानाने मिरवतो आहे, त्या लाखांच्या पोशिंद्याचं चरित्र कसं वर्णावं? दुःखाच्या वणव्यात पोळत असलेल्या रयतेला पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढावा तसं अलगद बाहेर काढणारा राजा होता तो. आदिलशाही, पोर्तुगल, मुघल यांच्या कोल्हेकुईत कणखर भारदस्त अशी सिंह गर्जना करणारा सिंह होता तो. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 300 वर्ष हे लांडगे प्रजेचे लचके तोडत होते, त्यांचे हाल हाल करत होते, त्यांच्या आयुष्याची होळी करत होते. प्रत्येक जीव त्या होळीत पोळला जात होता, रोज रडत होता, रोज मरत होता. दिवसेंदिवस ही होळी भयंकर मोठ्या वणव्याचे रूप घेत होती. त्यात कित्येक निर्दोष जीवांची, आयाबायांची, मुलाबाळांची आहुती जात होती. त्यांच्या असहाय्य आरोळ्यांनी आसमंत दणाणून सोडला होता. आव असलेला तो महाभयंकर वणवा जेव्हा दाही दिशा गिळायला निघाला होता, तेव्हा वादळासारखा शिवमल्हार बरसू लागला. पोळलेल्या धरतीवर सुखाचे तुषार पडू लागले. कोमेजलेल्या वनराईत प्राण येऊ लागला होता. पुन्हा पालवी फुटू लागली होती. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया, उत्तरायण. शिशिर ऋतूमध्ये शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्तासमयी शिवनेरी किल्ल्यावर शिवरत्न जन्माला आले. आकाशात चढलेला तो भगवा रंग जणू सर्वांना आश्वासित करत होता. आता निर्भय व्हा, निडर व्हा, आता हाच भगवा रंग दाही दिशा व्यापणार आहे. जिजाऊ पोटी जन्मला बाळ, यवनांचा जो झाला काळ, मराठी मातीशी त्याची घट्ट नाळ, सह्याद्रीची तो विजय माळ. दरम्यान जिजाबाईंच्या संस्कारात बाळ शिवाजी मोठा होत होता. जिजाबाई रोज बाळ शिवाजीच्या मनात स्वराज्याचं बीज पेरत होत्या. त्यांनी पाहिलेल्या स्वतंत्र राज्याच्या स्वप्नाची व त्याच्या गरजेची रोज आठवण करून देत होत्या. त्या राजांच्या कृष्ण झाल्या होत्या व राजे अर्जुन. जिजाबाई रोज रामायणातील व महाभारतातील कथा सांगून राजांमधील सत्व जाग करत होत्या. राजे 7 वर्षांचे झाल्यावर जिजाबाई व राजे बंगळूरला गेले. तिथे खुद्द शहाजी राजांनी शिवबांना जुजवी गणित शिकवले, लिहायला वाचायला शिकवले, युद्धातील डावपेच शिकवले, तलवारबाजी व दांडपट्टा शिकवला. शिवबा जन्मजात योद्धा होते, नेता होते. शिकवल्या जाणाऱ्या युक्त्या ते लगेच आत्मसात करत होते. शिवबांचे अनेक सवंगडी होते. सर्वांनाच शिवबा फार जिव्हाळ्याने वागवत. लहान थोर सगळ्यांचेच शिवबा लाडके झाले होते. सवंगड्यांसोबत शिवबा घोडेस्वारीला जात असत. असंच एके दिवशी घोडदौड करताना शिवबा रायरेश्वरी गेले. रायरेश्वर हा किल्ला प्रतापगड व केजळगड यांच्या जवळचाच एक किल्ला. गडावर शंभू महादेवाचं सुंदर मंदिर होतं. तेथील शिवलिंग पाहून शिवबाचं भान हरपलं. ते रौद्ररूप डोळ्यात साठवत शिवबा स्वराज्याचं स्वप्न पाहू लागले. मनात ठाम निर्णय झाला आणि त्यांनी आपली कोवळी करंगळी कापून रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक केला व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही शपथ त्यांनी आपले साथीदार कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याची मालुसरे, एसाजी कंक, सूर्याची काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर यांच्या उपस्थितीत व साक्षात शंभू महादेवाच्या साक्षीने घेतली. स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. आम्ही निर्माण करू स्वराज्य.
रयतेचा लचका तोडू पाहणाऱ्या या लांडग्यांचा आम्ही काळ बनू. झाडाचं एक एक फुल खुडावं तशी त्यांची मुंडकी छाटू. जिथे स्त्रीला मान असेल, रयतेचे सुख असेल, गोरगरिबांना पोटभर अन्न मिळेल, छत्र मिळेल, जिथे न्याय, नीती, समृद्धी हे सद्गुण पाणी भरतील, जिथे मोकळा श्वास घेतला जाईल, आयाबायांना स्वच्छंद वावरता येईल, असे असेल आमचे रामराज्य, असे असेल आमचे स्वराज्य. हर हर महादेव. शिवबांचा एक एक शब्द रायरेश्वराच्या कणाकणात भिनला, मावळ्यांच्या मनामनात भिनला आणि इथून सुरू झाली स्वराज्याची अस्सल घोडदौड. स्वराज्याची रायरेश्वरी शपथ घेतल्यानंतर स्वराज्य निर्मितीमध्ये अनेक अडथळे आले, अनेक शत्रू बनले, अनेक मित्र बनले, पण स्वराज्याची घोडदौड कधी थांबली नाही. राजांनी ती कधी थांबू दिली नाही. बऱ्या वाईट प्रसंगांना राजांनी हिमतीने तोंड दिले. त्यांचा निश्चय कधी ढळला नाही. त्यांनी मनाचा संयम कधी ढळू दिला नाही. रयतेला कधी काही कमी पडू दिलं नाही. जीवाला जीव देणारी माणसं जोडली. त्यांचा त्यांनी नेहमी आदर केला, त्यांना जपलं, वेळोवेळी त्यांची पाठ थोपटली व त्यांच्या कामाची, त्यागाची कायम खबर घेतली, कदर केली. त्यामुळे मावळ्यांचं राजांप्रतींचं प्रेम वृद्धिंगत होत गेलं. जीवाची पर्वा न करता मावळे प्राणपणाने लढले. अगदी आनंदाने त्यांनी मरण पत्करलं, पण भगव्याला कधी हानी होऊ दिली नाही. तो सतत डौलाने फडकत राहील यासाठी रक्ताचं पाणी केलं. तेव्हा कुठे स्वराज्याच्या रोपट्याचं वृक्षात रूपांतर होऊ लागलं. स्वराज्य नावारूपाला येऊ लागलं. नावारूपालाच नाही तर दाही दिशांना स्वराज्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली. या पुढची पायरी होती स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता देणं. त्यासाठी राजाभिषिक्त असायला हवा. म्हणून राजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं. राज्याभिषेक रायगडावर करायचा ठरला आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. लगबग सुरू झाली. मावळ्यांच्या रयतेच्या आनंदाला पारावार उरला नाही. गडावर ब्राह्मणांचं, गुरुवांचं आगमन झालं. काशीची गागा भट्ट हे देखील गडावर उपस्थित झाले. अनेक राजांचं आगमन झालं. इंग्रजांनी देखील आपले प्रतिनिधी पाठवले होते. माणसांनी रायगड अगदी गजबजला होता. आनंदाने व उत्साहाने तो ओसंडून वाहत होता. रायगड अगदी नव्या नवरीप्रमाणे सजला होता. गडावर सप्त नद्यांचं पाणी आणलं गेलं. राजांना विराजमान होण्यासाठी 32 मन सोन्याचं सिंहासन बनवून घेतलं. राजांच्या स्वतंत्र राज्याची स्वतंत्र मुद्रा बनवण्यात आली. तिचा मजकूर असा होता: प्रतिपच्चंद्रेण लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. स्वराज्याचा लौकिक सर्वदूर पसरावा. शिवबांची कीर्ती पृथ्वीच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचावी व अन्यायाला वाचा फोडणारा, चिरडून टाकणारा वाघ गर्जना करून सर्वांना त्याच्या गर्जनेची दखल घ्यायला भाग पाडत होता. ज्या भगव्या रंगाची घोषणा खुद्द आकाश रोज करतो, तो भगवा रंग सर्वदूर पसरावा. हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थाने लोकमान्य स्थापना व्हावी यासाठी केलेला हा राज्याभिषेक सोहळा होता. डोळे दिपून जातील असा, मन भरून येईल असा आणि शत्रूच्या अंगावर काटा उभा राहील असा. नव्या नवरीच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावावा तसा राज्याभिषेकामुळे स्वराज्याला अर्थ प्राप्त झाला होता. लाखो करोडो मावळ्यांच्या कष्टाला फळ मिळालं होतं. आपला राजा 6 जून 1674 रोजी सिंहासनावर बसला. त्याच्याकडे पाहिलं की आपोआपच नजर झुकली जाते. डोळ्यात अश्रू उभे राहत व ऊर अभिमानाने भरून येईल. आपोआपच शरीर लवून मुजरा करी. जिजाबाईंचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यांचे शिवबा छत्रपती झाले होते. स्वराज्य निर्माण झालं होतं. शिवबा सिंहासनारूढ झाले होते खरे, पण त्या मात्र गगनारूढ झाल्या होत्या.